यानंतर बातमी आहे ती कोकणातील लोकसभेच्या मैदानातनं। रत्नागिरी सिंधुदुर्गची लोकसभेच्या जागेवरती केंद्रीय मंत्री नारायण राणे रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे। एकेकाळी त्यांचे राजकीय वैरी असलेले आणि आता भाजपसोबत गेलेले शिंदेचे मंत्री दीपक केसरकरांनी या संदर्भातले संकेत दिलेले आहेत। राज्यसभेच्या खासदारांना लोकसभेमध्ये पाठवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे। कदाचित केंद्रीय मंत्री नारायण राणेंना सुद्धा लोकसभेचं तिकीट द्यायची मोदींची योजना असू शकते असं केसरकरांनी म्हटलंय। दरम्यान या जागेवरती उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत शिंदेच्या शिवसेनेकडून आग्रही असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे या जागेवरती नारायण राणे मैदानामध्ये उतरले तर कोणी टिकणार नसल्याचं केसरकरांनी म्हटलं। जे निर्णय होतात ते शेवटी वरिष्ठ स्तरावरून होत असतात आणि एकंदरीतच तुम्ही मोदी साहेबांचं धोरण बघितलं तर थेट निवडणुका ह्या राज्यसभेतल्या लोकांनी लढवाव्या। त्याप्रमाणे अनेक जे मंत्री केंद्रामध्ये आहेत त्यांना त्यांचे मतदारसंघ दिलेले आहेत। त्याच्यामुळे राणे साहेबांच्या संदर्भात नेमक्या मोदी साहेबांच्या काय योजना आहेत हे आत्ता मी सांगू शकणार नाही, कारण त्याच्याबद्दल राणे साहेबांना अधिकचं माहिती असणार। परंतु कुठूनही जरी ते उभे राहिले तरी त्यांच्याबद्दल एक जी आत्मीयता कोकणामध्ये आहे त्या पार्श्वभूमीवर स्वतः जर ते उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर कोण टिकू शकणार नाही, अशी आजसुद्धा परिस्थिती आहे।